रसिको नमस्कार. मी पराग माटेगावकर. ध्येयवेडे कलाकार या माझ्या सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. रसिको, मला मनापासून तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत एका गोष्टीकरता की 6-7 महिन्याच्या गॅप नंतर मी ही सिरीज पुन्हा सुरू केलेली आहे. 3 एपिसोड त्यानंतर तुम्ही बघितले आहेत. तुमच्या छान प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. छान सूचना मला काही रसिक करतायत की त्यांना कोणाला भेटायची बघायची इच्छा आहे. नक्कीच मी ते करणार, प्रयत्न करणार आणि ती भेट घडवून आणणार. रसिको, आत्ता तुम्ही ज्या कलाकाराला ढोलकी वाजवताना बघितलं, ती थाप ऐकली खणखणीत, तो कलाकार म्हणजे आमच्या इंडस्ट्रीतला अव्वल दर्जाचा कलाकार आहे. त्याच्या हातीनं कुठलंही वाद्य आलं ना, ते कसं खुलतं. खुलतं का? कारण जे वाद्य जसं वाजायला हवं तसंच ते वाजतं, त्याच्यामुळे ते खुलतं. त्यामुळे भेटूया आमच्या त्या कलाकार मित्राला. पण तत्पूर्वी स्वरश्रीला सबस्क्राईब करा. हे बघा बटन तुम्हाला दिसलं, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यावर मग मी त्याला भेटवणार. केलंत ना? ओके. तेव्हा आता भेटूया त्या आमच्या अव्वल दर्जाच्या हुकमी एक्क्याला, म्हणजे केदार मोरे यांना. केदार, नमस्कार. नमस्कार. असं म्हणलं वाटतं फॉर्मल नमस्कार वगैरे मी असं पहिल्यांदाच तुला म्हटलं असेल. सवयच नाही आहे. कारण आल्यानंतर गळ्यात हात टाकायचे आणि गप्पा सुरू. पण आज आता या गप्पा छान, मला या गप्पांमधून तुझा प्रवास, तू केलेलं काम मला सगळं माहिती आहे. पण ते रसिकांना कळावं ही माझी अपेक्षा आहे. आणि म्हणूनच या गप्पांच्या माध्यमातून तुझा प्रवास तू सगळा मस्त खुलवून सांग. नक्की. आत्ता ही तुझी ढोलकी ऐकली रसिकांनी, पण मला वाटतं मुळात तू तबला शिकलाय आणि मला वाटतं सामंत सरांकडे शिकलास ना? सुरेश सामंत, GL सामंत आणि सुरेश सामंत. बरं, म्हणजे किती वर्ष, काय कसं? मी साधारण वयाच्या 8व्या वर्षापासून तबला शिकायला सुरुवात. बरं बरं. त्यावेळे GL सामंतांकडे, हां, नंतर पंडित सुरेश सामंतांकडे. मग किती वर्ष तबल्याचं शिक्षण? तरी मी साधारण एक 10 ते 12 वर्ष शिक्षण घेतलं तबल्याचं. पण माझ्या माहितीप्रमाणे त्याच त्यांच्या विद्यालयाच्या एका कार्यक्रमात तू सोलो वाजवला होता आणि समोर झाकीरबाई बसलेले होते. हां, ते छोट्या गटाचा सोलो होता सगळा. बरं. मी 16 जण होतो टोटल. बरं. आणि झाकीरबाई समोर होते त्यावेळी. पण मग तुला टेन्शन नाही आलं झाकीरबाई? नाही, त्यावेळी काही असं फारसं लहान असल्यामुळे काही असं कळतच नव्हतं. आणि त्यानंतर हां, काय म्हणत होता? 4-4 जणांचे 4 ग्रुप असल्यामुळे प्रत्येकाला विभागून दिलं होतं कुणी काय वाजवायचं. आणि त्यांनी त्याचा पार्ट अगदी परफेक्ट बसवलेला होता. आणि त्यानंतर झाकीरबाईंचं सोलो वाजवलं. इतकं छान तुझं 12 वर्ष तबल्याचं शिक्षण झालेलं आहे. तू उत्तम वाजवतोस, मी तुझं स्टुडिओत ऐकलेलंच आहे. पण तुझा नंतर कल जो मला दिसला तो सगळा ढोलक, ढोलकी, बोंगो, कोंगो किंवा पखवाज सगळं हे, म्हणजे याचं कारण काय? तो कलारंजनचा ग्रुप वगैरे? हां, म्हणजे त्यावेळी मी जाणता राजा नाटकामध्ये काम करत होतो. बरं. तिथे तो ग्रुप जमला आमचा सगळा कलारंजनचा. आणि त्यातून आम्ही लोककला महाराष्ट्राची म्हणजे कलारंजन, अच्छा, त्याची तिथे निर्मिती झाली. मग त्यातून हळूहळू मी ढोलकी वाजवायला लागलो. हां. तिथे पहिला ढोलकी वादक म्हणून माझा मित्र जवळचा राहुल जोशी, अरे हा ढोलकी वाजवायचा. काय सांगतोय? आणि मी दुसऱ्या नंबरवर त्याच्या शेजारी वाजायचो. पण कालांतराने तो गाण्याकडे वळाला. मग मी एकटाच वादक म्हणून तिथे मी ढोलकी वाजवायला लागलो त्यावेळी. आणि त्या दरम्यान मी माझे गुरु ढोलकीतले किंवा तबल्यातले सुद्धा पंडित राजू जवळकर, अरे, त्यांची ढोलकी समोरून ऐकली होती बरेच वेळा. कारण मी तुला तो प्रश्न विचारणारच होतो की तबल्याचं शिक्षण घेतलं ते तर आहेच, जरी ताल डोक्यात असेल ते, पण ती ढोलकीची थाप किंवा ढोलक हे संबंध वेगळा बाज आहे. करेक्ट. तर म्हणजे तू रीतसर शिक्षण घेतलं राजू दादाकडे? नाही, मी काय त्यांचं ऐकायचो. बरेच कार्यक्रम, म्हणजे मी त्यांना एकदा काहीतरी मला वाटतं वगनाट्यच होतं, त्यात ते उभे राहून ढोलकी वाजवत होते. बरं. आणि मी ते समोर बसून ऐकलं. म्हणजे मी, राहुल जोशी आणि बरेच जण होतो आम्ही.
आणि मला ते मी एकदम प्रेरित झालो त्याने की आपल्याला हे जमलं पाहिजे ढोलकी वादन. आणि पुढे पुढे मग त्यांच्याकडे तसं शिकत गेलो. आणि मला वाटतं मग राहुलचे कार्यक्रम 92-93 पासून हो अगदीच ते सगळं. आणि राजीव दादा म्हणजे तेव्हा तर एकदम नाही, जाळ बादशाहच जाळ. म्हणजे- बादशाह म्हणजे किती क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे अर्थात भरपूर. खूपच. म्हणजे कथक म्हणू नका, भरतनाट्यम, लाईट म्युझिक, क्लासिकल म्युझिक, सगळंच म्हणजे सगळे बाज. सगळे बाज. पण मग तू नुसतं बघून बघून शिकलास हे? हा, मी ढोलकी तर त्यांची म्हणजे बरेच वेळा बसायचो त्यांच्या समोर. हा सर हे समजलं नाही, सांगा जरा. हा किंवा कार्यक्रमात एकत्र असताना सर हा तुकडा सांगा जरा परत. बर. असं करत 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 ते आणि त्यांच्या शेजारीच बसायचो ना कायम. म्हणजे फर्स्ट नंबरवर सर, त्यांच्या शेजारी मी. ते ऐकत ऐकत ते कानात सगळं बसत गेलं त्या वेळापासून. कारण ते तुमच्यातलं जे ट्युनिंग आहे ना, नुसता असा इशारा केला की तुमची एक्झिट लगेच- त्या लगेच स्टाईलनी कळतं. येते. कारण अगदी, का, अगदी. ते स्टेजवर मी बरेचदा ऑब्झर्व करतो. मला सांग, तुझा मोठा भाऊ ना तो हो. पोलीस डिपार्टमेंटमध्ये. हो, तो आता पुण्यातच आहे ACP म्हणून. बर. पण तू काहीतरी लॉ वगैरे हा, मी करत होतास? हा, लॉ करत होतो, पण म्हणजे मी आफ्टर 12 प्री लॉला ऍडमिशन घेतली. पण काय उद्देश सिम्बॉसिसला. होता त्यात? काही नाही, म्हणजे थोडं घरच्यांनी सांगितलं की इकडे म्युझिककडे न जाता थोडं तिकडे लक्ष दे अभ्यासाकडे, म्हणून मी लॉला गेलो. पण ते काही 2 वर्ष कशी बशी पूर्ण केली. पण म्युझिक आहे की म्युझिक परत. आत्ता आपला एक विषय झाला की महाराष्ट्राची लोकधारा आणि तो युवा कलारंजनचा ग्रुप वगैरे, त्यातून तुझं ढोलकीकडे तू वळलास. त्यानंतर मला वाटतं चौफुलाचे कार्यक्रम तू बरेच केलेस ना, किंवा तो छान ग्रुप होता. कोण कोण होता त्यात तेव्हा? म्हणजे त्याच्यामध्ये आता रिदम साईडला मी सर असायचे, मी असायचो. नंतर नितीन मोघे आमचा एक जुना मित्र, छान वादक होता तोही. आणि नितीन शिंदे. नितीन शिंदे मला वाटतं परकशन्स वाजवायचे. हां, परकशन्स वाजवायचे त्यावेळे. नंतर तिकडे विवेक परांजपे, रमाकांत परांजपे सर, बर, विवेक दादा असायचे. त्याच्यानंतर बाबाजी गरुड हार्मोनियम असं सगळा ग्रुप. सचिन वाघमारे म्हणून एक फ्लुटिस्ट आहे सोलापूरचा, तो वाजवायचा. आणि गायक मंडळी सगळी. बर. पण मग असे त्याचे कार्यक्रमांची फ्रिक्वेन्सी पण भरपूर असेल. भरपूर भरपूर. म्हणजे साधारण आम्ही 500 ते 700 कार्यक्रम नक्कीच केले. काय सांगतो? अगदीच. तुला आताच ज्या स्टाईलने कार्यक्रम होतात आणि ते तुम्ही केलेले कार्यक्रम, काय म्हणजे नेमका फरक काय वाटतो? नाही, त्याची फ्रिक्वेन्सी आणि आत्ता कसं होतंय की म्हणजे टप्प्याटप्प्याने म्हणतो ना आपण की बाबा आठवड्याची गॅप आली, तेव्हा तसं नसायचं. आम्हाला महिन्यातनं कमीत कमी 25 दिवस कार्यक्रम वाजवतच राहायला लागायचं. बर. आता तसं नाही राहिलेलं ते. बर. आता थोडं बदललंय स्वरूप, किंवा आता लावणीचा कार्यक्रम हा प्रकारच बदलून गेलाय सगळा. बरोबर. जसा तू चौफुला त्यात जास्ती ढोलकी वाजवली असणार, म्हणजे राजूदादा तबल्याला म्हटल्यानंतर तू ढोलकीला असणारच. नाही, ते सुद्धा ढोलकीच वाजवायचो. बरं, तबला हा विषय. 3 ढोलक्या असायच्या. क्या बात आहे. म्हणजे सर, मी आणि नितीन मोघे आम्ही 3 ढोलकीला. नंतर नितीन मोघे, नंतर नितीन शिंदे, मग आम्ही 3 ढोलकीला. बरं. असे वाजवायला लागलो तिथे. जसं ढोलकी चा पूर्णपणे उपयोग त्या चौफुला कार्यक्रमात होत होता, तुझ्या ढोलकचा उपयोग मला असं वाटतं दुसरा जो कार्यक्रम त्यात मी पण होतो, आपला राहुल याचा आणि कार्यक्रम आणि राजूदादाची संकल्पना, आयडिया सगळी, कारवा. काय सांगशील त्या अनुभवाबद्दल? नाही, तो एक सुखद अनुभव. म्हणजे खऱ्या अर्थाने वाजवण्याचा आनंद. वा. की कव्वाली, गझल, मुजरा, म्हणजे सगळं ढोलकचाच बाज ना, तबला ढोलकचा. बरोबर. त्यात जो आनंद आहे तो मला नाही वाटत की ढोलक दुसरीकडे वाजवण्यात एवढा आनंद मिळतो. करेक्ट. की कव्वाली वाजवणं, बरोबर, किंवा मुजरा त्यातले ढोलक वाजवणं, हे मजा वेगळी आहे सगळी. बरोबर. आता तसं नाहीये की भावगीतांना ढोलक वाजवणं वेगळं पडतं, कव्वालीला ढोलक वाजवणं वेगळं पडतं. हा अनुभव वेगळा आहे सगळा, आणि शिकण्यासारखं खूप आहे त्यातून. कारण तिथे जरी कव्वाल्यात आपण माहितीतल्या असल्या तरी त्याला पिकअप, त्याच्या एक्झिट,
हो. ह्या आम्ही वेगवेगळ्या बांधून घेतलेल्या होत्या. करेक्ट मग त्यातनं इतकं काही शिकायला मिळालं की अरे नाही हे असं पिकअप असू शकतो. करेक्ट. हे सगळं त्या वेळी होत गेलं ते पण सगळं. त्यातही मी ऑब्झर्व करायचं आता होतोच आपण सुरुवातीचे जे कार्यक्रम होते तू मी सुवर्णा अविनाश चंद्रचूड अगदी, अगदी, अगदी. सगळे मस्त ग्रुप होता योगिता गोडबोले सगळे त्यात वन्समोर आल्यानंतर एक एक्झिट तुमची वेगळीच असायची. वेगळी आणि ती अचानक ठरायची स्टेजवर की ती बसवलेली नसायची. हां ती फक्त इशाऱ्यावर व्हायची. तेच मी जे तुला मगाशी म्हटलं ना की अंडरस्टँडिंग आणि मला वाटतं त्याच कार्यक्रमापासून नितीन शिंदे आपला ढोलक वाजवायला लागला. कारण मी सुरतालमध्ये सुद्धा त्याला परकशन्स वाजवताना बघितलं. एक फार अप्रतिम कार्यक्रम होता तो. म्हणजे तो असा तो कधी डल होतोय असं कधी वाटलंच नाही स्टेजवर. आणि सुरुवात जशी व्हायची तो शेवटपर्यंत अंगावर जायचा असं लोकांचा कार्यक्रम संपेपर्यंत. बरोबर. अजून कोणाकोणाचे कार्यक्रम तू वाजवलेस? तसं भरपूर लोकांबरोबर. मी आता अनुराधा पौडवालताई त्यांच्या बरोबर मी साधारण 25 वर्ष वाजवतोय. वा. मी रादर आत्ता रिसेंटली सुद्धा दगडूशेठ मंदिरात कार्यक्रम झाला तोही पहाटेचं मी वाजवलं. म्हणजे 25 वर्ष पूर्ण होऊन गेले. बरं. आताही पुढे जायचंच आहे. ऑगस्टमध्ये बेंगलोरला कार्यक्रम आहे त्यांचा. तेही झाले. नंतर वाडकर सर आपले सुरेश वाडकर त्यांच्याबरोबर लाईव्ह शोज वाजवले. शंकर महादेवन, सोनू निगम, बुवा साठे बुवांबरोबर तर भरपूर काम केलंय. अनुराधा मराठेताई बरोबर. त्याच्यामध्ये भरपूर लोक आहेत ही सगळी अशी. राम कदमन बरोबर त्यांच्या बरोबर सुद्धा मी लाईव्ह वाजवलेले. दादांबरोबर. रामभाऊंचं काय असायचं म्हणजे त्यांचं म्हणजे सगळं काम प्रॉपर म्हणजे अगदी म्हणतो ना कट टू कट. बर. की पेटीवर टिचकी मारत ते वाजवणं आणि चुकलं की कळलं मला तुला काय म्हणायचं. धमाल असायची. पण तिथेही खूप शिकायला मिळालं. म्हणजे सुरुवातीला गेलो मला दयानंद घोटकर आपले ते रामभाऊंच्या घरी घेऊन गेले होते. ओळख करून दिली. मला म्हणले ते ढोलकी घे वरची. ती ढोलकी मी घेतली वाजवायला. तर ती ढोलकी होती पिंजरामध्ये पंडित विधाजींनी वाजवलेली ढोलकी. बरं. ती ढोलकी ट्यून करून मी बसलो. मला म्हणले पकडा 3 ताल. बरं. मी आपला ठेका लावून त्यांनी हार्मोनियम काढली सुरू. 3 तालमध्ये मला वाटलं संपेल एक 10. 3.5 तास ते गात होते आणि 3.5 तास मी फक्त 3 ताल वाजवत होतो. अख्खा घामाने ओला झालेलो की आता काय होणार पुढे. की पहिलीच गाठभेट आहे. काही चुकलं तर आरडाओरडा. पण असं काही झालं नाही. शांतपणे चांगला वाजवतोयस एवढंच म्हणाले. आणि त्याच्यानंतर मग सुरुवात झाली. मग त्यांचे लाईव्ह शोज मी आपलं डॉक्टर राजेंद्र दुरकर. एवढं आपण छान बोललो आहे तुझ्या ढोलकबद्दल. एक छोटासा मस्त काहीतरी तुकडा ऐकव ना. जरूर. नक्की.
वा केदार, क्या बात है. आत्ता तुझं हे म्हणजे ढोलक ऐकल्यानंतर मला एक एक वेगळंच आठवलं. चिंचवडलाच कार्यक्रम होता LP थीमचा हम्म. आणि प्यारेलालजी आले होते आणि काय तुमच्या आडनावाचंच थिएटर मोरे सभागृह. तर प्यारेलालजींनी येऊन तुझी पाठ थोपटली होती आणि मला ते वाक्य आठवतं त्यांचं की बहुत साल बाद अच्छा टोन सुना और अच्छा पंच मैंने देखा. काय वाटलं तेव्हा तुला? समाधान म्हणजे जे काही शिक्षण घेतलं यातलं त्याचं खऱ्या अर्थाने चीज झालं त्या दिवशी. क्या बात है. की बाबा खरंच आपण सरस्वतीची आराधना करतोय त्याचं चीज त्या दिवशी झालं. नक्कीच. मी रसिको तुम्हाला मुद्दाम सांगतो की काही काही संगीतकारांची स्पेशालिटी असते की शंकर जयकिशन म्हटल्यानंतर आपल्याला अकॉर्डियन घेऊन राज कपूर साहेब दिसतात, व्हायोलिन सेक्शन दिसतो मोठा, मदन मोहन साहेब म्हणजे त्यांच्या गाण्यांमध्ये सतारीचा उपयोग असतो. तसं प्यारेलालजी म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल म्हटल्यानंतर खूप सारे व्हायोलिन्स, एक मोठं एक ग्रँजर त्यांच्या ऑर्केस्ट्रेशनमध्ये आणि ढोलक ही त्यांची स्पेशालिटी. आता त्यांच्याकडनं पावती मिळाली केदारला म्हणजे आम्हालाच त्या दिवशी खूप आनंद झाला की आपल्या कलाकाराची छान त्यांनी पाठ थोपटली. खूप मला समाधान वाटलं होतं त्या दिवशी, आनंद वाटला की छान तुला ॲप्रिशिएट केलं त्यांनी. केदार, मी असं ऐकलं आहे बरं का की म्हणजे तू काय अजून म्हातारा झालेला नाहीस पण एकदम तरुण वयात असतो ना एक अशी एक कॉलेज लाईफमध्ये तर खूप व्यायाम केलायस. हो हो, नक्की. म्हणजे 100 जोर बैठका रोज 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 नित्य आणि नियमाने. महिन्यातून एकदा कोणी जर उचकवलं तर 500 जोर वगैरे मारणे. अरे 500 जोर म्हणजे काय चेष्टा आहे का? काय काय होते तुझी दिनचर्या तेव्हा? दिनचर्या म्हणजे पहाटे उठणे 5-5:30 वाजता, हां महाराष्ट्र मंडळ हां तालमीमध्ये जाणे, रोजचा व्यायाम, त्याच्यानंतर स्विमिंग आणि घर. बरं घरी आल्यानंतर दूध भाकरीचा नाश्ता, म्हणजे असं सगळं दिवसभर चालायचं. बरं. मग त्याच्यानंतर कॉलेज, अभ्यास वा इकडे प्रॅक्टिस, असं सगळं चालू असायचं. रितसर व्यायाम. मग आता काय तुझं शेड्यूल असतं? आता शेड्यूल सगळं उलट आहे. म्हणजे व्यायाम काय असतो हे विसरून गेलोय. फक्त दौरे कार्यक्रम इकडेच लक्ष नाही जास्त. आणि थोडं होतं काय बैठा बैठा जॉब असतो म्हणजे स्पेशली रिदमिस्ट सुद्धा सगळं ट्रॅव्हल सुद्धा तसंच की कार्यक्रम रात्री 12ला कोल्हापूरला संपला की पुन्हा बसमध्ये बसून 5 तास प्रवास करून परत यायचं. हम्म. मला अजून एक बोलायचं आहे तुझ्याशी की आत्ताचा जो केदार बघतोय आम्ही आणि आधीचा केदार लहानपणीचा जो मी बघितला नाही आहे आणि कॉलेजमधला केदार फार वेगळे होते दोन हे. म्हणजे आत्ताचा जो केदार आहे तो एकदम काय म्हणतात त्याला कमिटेड आणि खूप आपल्या कामावर प्रेम आणि निष्ठेने काम करणार आणि त्याला एकदा केदारला जबाबदारी दिली की तो सगळं खणखणीत बसवून येणार आणि खणखणीत स्टेजवर वाजणार. म्हणजे असं कधी मी बघितलं नाही आज तगात. आपण 96 सालापासून काम नक्की, करतोय. बरोबर. 9ची वेळ दिली असेल तर तू 9ला 5 कमी असताना असणार. हजर. ही कमिटमेंट तुझी आहे आणि म्हणूनच तू इतके वर्ष अजूनही काम करतोय सगळीकडे. पण जुना केदार जो होता ना, मला जे कळलं त्याप्रमाणे 10व्या वर्गात तुझा रिझल्ट लागला ज्या दिवशी होता हम्म. त्या दिवशी तू घराबाहेर पळून गेला होता. आणि मित्रांबरोबर बाहेर आणि मग सुमन आत्या तुमच्या शेजारी होत्या. त्यांनी सांगितलं हो तो पास झालाय. असं कळल्यावर तू घरात आला. म्हणजे असं का? काय झालं होतं, अभ्यास पुरेसा केला नव्हता बरं 10वी मध्ये हां आणि हे मार्क चांगले पडतील वगैरे हा विषयच लांबचा. पास होणार की नाही या भीतीने मी पळून गेलो होतो. कारण जर तिथे फेल असं दिसलं तर बाबा माझे बापू म्हणायचो मी त्यांना, तर मग काही खरं नाही. त्यांचा धाक म्हणजे होता. धाक म्हणजे भयानक की ते म्हणजे मारणार धरून आपल्याला हे नक्की आहे अगदी. त्यामुळे मी सकाळीच गायब झालो. मित्रांबरोबर गप्पा टप्पा मारत अख्खं पुणे शहर हिंडत बसलो होतो. बरं आणि नंतर सुमन आत्या आमच्या त्या शिक्षिका शेजारच्या हां
त्यांनी रिझल्ट काढून आणला माझा की तो चांगल्या मार्क्सनी पास झालाय. गुड. आणि मग ही सगळी बातमी माझ्यापर्यंत आली. म्हणजे माझा भाऊ मला शोधत आला त्यावेळी, बर. चल गदड्या घरी, चांगल्या मार्क्सनी पास झालायस म्हणून. तेव्हा मी घरात आलो. म्हणजे ते वडिलांचा धाक एवढा की बापरे. आणि दुसरा एक किस्सा, तुझे म्हणजे मित्र जे आपल्या म्युझिक फील्डच्या बाहेरचे जे आहेत, एक तो एक वेगळा तुझा ग्रुप आहे. तुम्ही कुठेतरी असा तो 92-93 साली वगैरे कुठेतरी फिरायला अलिबागला गेला होता. नाही, ते अजूनही जातो. नाही ते ठीक आहे, जातो ते मलाही माहिती आहे. तुझे ते काही मित्र मला माहिती आहेत, ते आपल्या कार्यक्रमाला येतात बरेचदा. काय पण असं मला कळलं की 92-93 साली तू असा, ते म्हणतात अरे तो ना पटकन रुसून बसायचा आणि असा फुगून बसायचा. मग त्याला किती मनवलं तरी नाही, ते त्याच्या मनात जोपर्यंत जसं आहे तसंच घडलं पाहिजे. आणि काय त्यांनी तेव्हा कॉन्ट्रीब्युशन करून तुम्ही काय ते एक सर्किट हाऊसमध्ये वगैरे बुक केलं होतं, पण तुला काहीतरी तो फुगून बसला आणि तो म्हणला तो केदार बाहेर रेतीवरच झोपला. त्याला उचलून आणलं, इतका असा व्यायाम करणाऱ्या अशा त्या केदारला 4 लोकांनी म्हणे उचलून आणलं. हे म्हणजे असं काय काय होतं, असं काय घडलं होतं? तो जरा एक हट्टी म्हणजे चिडका स्वभाव असा त्यावेळेचा. पण आता मी तसं नाही बघत तुला. नाही, तो आता तो वयानुसार ते बदलत गेलं सगळं. आता जसं वय वाढतंय तसा स्वभावही बदलत चालला. त्यावेळी होतं थोडं म्हणजे रुसवे फुगवे. आणि त्यात सगळ्यात ग्रुपमध्ये चिडका मी जास्त. म्हणजे काही झालं की रुसून फुगून बसणार मीच. आणि एकदा नाही म्हणलं की नाही. मग हे तिथलं झालं, असं बरेच ठिकाणी झालेलं आहे की नाही मला नाही झोपाय, मी जंगलात बाहेर झोपीन तिथे गादी टाकून, पण आतमध्ये येणार नाही रूममध्ये. असं बरेच ठिकाणी. म्हणजे आता नाही होत ते, नाही त्यावेळी. आता मी जे तुला 96 पासून बघतो, मी असा केदार नाही बघितलेला काय. म्हणजे भले सुरुवातीला तू 96-97 साली आकडे मोजत असशील, पण असं मी तुला कायम कूलच बघितलेलं आहे. नाही, छान असाच राहा. मला केदार एक असंही कळलं की तू आर्मीमध्ये वगैरे होतास. हां, म्हणजे काय झालं होतं 12वी नंतर हां, ॲक्च्युली माझी इच्छा खूप होती की तिकडे जायची, आर्मी किंवा BSF. हां, तर मी एक दिवस माझ्या दादाला बरोबर घेतलं. हां, आणि तेव्हा पेपर ॲड आली होती BSFची भरती चालू आहे म्हणून, बरं सब एरियाला. बरं. मी सकाळीच गेलो लवकर. आणि बरं. तेव्हा फिट होतो ना एकदमच. मी झालो सगळे त्यांचं टेस्ट म्हणजे रनिंग, ते दोर चढणे सगळं करून फिट, मी पास झालो तिथून. आणि ते झालं सगळं. घरी आलो, सिलेक्ट झालो आहे BSFला. हां, तर एक 7-8 दिवसांनी लेटर आलं बरं. डायरेक्ट ट्रेनिंगला. तेव्हा झाशी सेंटर दिलं होतं मला. बरं आणि ते लेटर चुकून माझ्या वडिलांच्या हातात पडलं. बरं. आणि त्यांना विरोध, म्हणजे ह्याला सगळ्याला त्यांचा विरोध होता की हे काही करू नकोस असलं. बरं. त्यांनी ते लेटर बघितलं आणि मला म्हणजे सफाईच केली माझी सगळी. माझं BSF राहिलं बाजूलाच. बरं. पण ते करून सुद्धा माझी इच्छा ती मनातली होती की ते तिकडे जायचंच. मग एक दिवस परत 1-2 वर्षांनी ती ॲड आली. तेव्हा आर्मी भरती चालू होती. बरं. पण आर्मी भरतीला बँडची भरती होती. अच्छा. म्हणलं आपण तर आहोतच कलाकार, पण ते जरी बँड नसलं तरी तिथे जावंच लागणार होतं. बरोबर. सगळ्या त्यांच्या एक्झाम ज्या काय असतात टेस्ट गेलो, तिथेही सिलेक्ट झालो. कारण परत फिटनेस सिलेक्ट झालं. हां, मग 2 वर्ष काम केलं. पण ते काय होतं, टेरिटोरियल आर्मी. बरं. म्हणजे प्रादेशिक सेनेमध्ये. पण आम्हाला कसं असायचं की जर आमची म्हणजे गरज असेल तर तुम्ही ड्युटी करायची, नाही तर तुम्ही घरी बसून राहायचं. बरं. अच्छा. ते काही जमे ना की बाबा हे नाही, हे घरी बसणं. म्हणून मग आम्हाला एक सेल्फ रिटायरमेंट क्लॉज होतो, त्यामुळे ते घेऊन टाकलं. किती दिवस केलं तरी एक साधारण 2.5-3 वर्ष केलं. हो. इच्छा पूर्ण करून घेतली. पण आर्मीमध्ये काम करायची एक वेगळंच वातावरण असतं. वेगळं वातावरण. ती सगळी जीवनशैली त्यांची आणि सगळंच डिसिप्लिन, शिस्त काय असते ती नक्कीच तिथेच. आणि ते खरं सांगायचं त्याचा उपयोग मला आत्ताही होतो. वेळ पाळणं. करेक्ट. डिसिप्लिन. ही वेळेच्या आधी कोणी किती वाजता येऊ देत, मला काही घेणं देणं नाही द्यायचे. मला 9चं टायमिंग आहे, मी 9ला 5 कमी असताना तिथे पोहोचणारच.
आणि ही गोष्ट खरी आहे. मी ते मगाशी उल्लेख केला बोलताना. इतक्या वर्षात मी ते टिकून ठेवलं. हो हो, अगदी अगदी, प्रश्नच नाही. कमिटमेंट. अगदी. केदार, म्युझिक इंडस्ट्रीमध्ये तसं ना तुझं खूप छान कॉन्ट्रीब्युशन आहे की एक म्युझिशियन म्हणून अनेक संगीतकारांकडे तू काम केलं आहेस. म्हणजे मग अशी रामभाऊंचा तू उल्लेख केलासच, पण आनंद मोडक हो, किंवा आपला सगळ्यांचा आवडता नरेंद्र भिडे बबड्या, किंवा काही गाणी जी अशी फेमस, जे तो आता आपला दुसरा मित्र जितेंद्र कुलकर्णींनी केलेली, हिरवा निसर्ग म्हणा किंवा चला जेजुरीला जाऊ, ते आता हंबीरराव वगैरे सगळी. आता नवीन लेटेस्ट कुठली वाजवली? हा आत्ताच नरेंद्र म्हणजे आमच्या बबड्याच्या मुलांनी तन्मयनी सिनेमा केलाय नाचगा घुमा. वा, लेटेस्ट अगदी. त्यातलं सगळं तू वाजवलंय? सगळी गाणी वाजवली, बॅकग्राऊंड सुद्धा मी एकट्यानेच वाजवलंय वा, सगळं. क्या बात आहे. तर काय तुझा तो अनुभव, म्हणजे तुला इंडस्ट्रीतला म्हणजे सगळ्या संगीतकारांकडे सगळं काही वेगवेगळ्या प्रकारचं शिकायला मिळालं. करेक्ट. एखादं उदाहरण दे ना, की समजा आता एखादा ताल घेतला तर एक कुठलं पॅटर्न कसं लावणार तो? म्हणजे आता समजा सरळ 4 मात्रामध्ये चाललोय, म्हणजे 1 2 नाही, याला 2.5 मात्रामध्ये करूयात आपण. बरं. म्हणजे असा पॅटर्न बनवा एखादा. बरं. किंवा एकदा तर एलिझाबेथ एकादशी, ती वाजवलंयस? त्याच्या बॅकग्राऊंडला आम्ही दगड घेऊन बसलो होतो हातात, हां, आणि ते असं 9 मात्रांमध्ये ते दगड वाजवायचे होते. अरे बापरे. पण ते नंतर कॅन्सल झालं, पण ते आधी असं ठरलं होतं, ते बॅकग्राऊंडला ते करून ठेवलं आम्ही. बरं. पण नंतर ते फिल्म मधून कट केलं, कारण तो विषय तिथे बदलला गेला थोडा. कारण ती आधी एलिझाबेथची सायकल असं ते सिनेमाचं नाव होतं. अच्छा. पण नंतर ते नाव बदलून एलिझाबेथ एकादशी झालं. आणि ते म्हणजे असे नरेंद्रकडे तर खूप अनुभव. नंतर बऱ्याच लोकांकडे वाजवलंय, म्हणजे संगीतकारांकडे, पण छान अनुभव. बाळ पळसुले, बरं, त्यांचं तर ते बापू बिरो वाटेगावकर नावाची फिल्म होती, ती सुद्धा मी एकट्यानेच गाणी वाजवलीत त्यातली. माझ्या बरोबर कुणी रिदमिस्ट नव्हता. आणि त्यात एक असा प्रसंग झाला की ते गाणं चालू असताना तो जो म्हणजे बापू बिरो वाटेगावकर, आणि ते ढोल वाजवत ते गाणं असतं, आणि तो चाकू मारतो. तो चाकू असं त्या ढोलाच्या पानात जाऊन फाटकन तो ढोल फुटतो आणि ते गाणं थांबतं तिथे. आणि त्याच वेळी बरोबर त्या गाण्याच्या शेवटी माझ्याही ढोलचं पान फाटलं तिथेच, आणि तोच आवाज त्यांनी रेकॉर्ड तसाच ठेवून दिला. तो बापरे, बरोबर त्याच वेळी तो चाकू घुसतो आणि ते पान ठाप करून असा आवाज येतो त्याचा, तसाच माझा ढोल फाटला तिथे वाजवतानाच. तो टेक ओके आहे तसाच टेक ठेवला. तो नॅचरल इफेक्ट, नॅचरल इफेक्ट, म्हणजे काही क्रिएट नाही करावं. काय नाही. तू अनेक परकशन्स सुद्धा वाजवतो, स्टेजवर तर वाजवतोस. परकशन्स काय, किंवा बोंगो, कोंगो, तुंबा, झॅम्बे सगळं वाजवतो. थोडं एक परकशन्सची काय गंमत असते हे थोडंसं दिमडी थोडीशी वाजवून दाखवू शकशील का? म्हणजे आता ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, त्यात प्रॉमिनंटली दिमडी वाजली. दिमडी आणि चायना ब्लॉक. हो बरोबर. एक थोडासा दिमडीचा एक झलक दाखव ना फक्त. जरूर. वाह केदार, क्या बात है. रसिको, एखादं वाद्य किती महत्त्वाचं असतं. जर अभंग आहे आणि त्यात टाळ जर वाजले नाही, शेवटी शंख जर वाजला नाही, तर त्याला पूर्णत्व येत नाही. आता हे ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे मध्ये जर ही दिमडी या स्टाईलनी जर नाही वाजली ना, तर ते गाणं ऐकताना काहीतरी रिकामं वाटेल, हो की नाही? केदार, मला आणखीन एक, आत्ता हा तालाचा विषय आपला सुरू आहे, एक तो ताल कचेरी असा एक कार्यक्रम करतो आम्ही. 4-5 जण मिळून करतो तो. म्हणजे मी, डॉक्टर दुरकर, पद्माकरचा मुलगा प्रतीक गुजर,
छान वाजवतो, तयार हो, पोरगा हो, एकदम. हो. राजेंद्र साळुंखे, हो. असे 5 जण मिळून, पण आम्ही त्यात एक 40 एक वाद्य वाजवतो सगळे. बरं. मग त्याच्यात 3 राऊंडमध्ये होतो साधारण बरं. कार्यक्रम. पहिला सगळा क्लासिकलचा, म्हणजे हां. पखावज, तबला, ढोलक, ढोलकी, त्याची जुगलबंदी. त्याच्यानंतर जी आपली महाराष्ट्रीयन फोक मधली वाद्य आहेत, हो. म्हणजे साधारण दिमडी आली, बगल बच्चा आला, हो. किंवा साऊथमधली वाद्य, घटम, तुमचं खंजिरा, हो. मोरसिंग, खोळ, हां. अशी बरीचशी वाद्य वाजवतो. आणि शेवटच्या राऊंडमध्ये आपली सगळी रणवाद्य, वा. म्हणजे डफ आला, ढोल आला, चंडा आला, हलगी, हो. या वाद्यांचा, आणि त्याचं सगळं एकत्र करून तो कार्यक्रम वा. सेट केलेला आहे असा 3 राऊंडमध्ये. वा वा. आणि दुसरा एक असा कार्यक्रम आहे की तालवाद्यच, हां. पण पहिला राऊंड झाला समजा की क्लासिकल, तबला, पखवाज, ढोलक, ढोलकी, हां. त्यावर आधारित कुठली गाणी आहेत वा. ती गाणी हां. होतात. मग फोक वाद्यांवर जी बगल बच्चा, दिमडी किंवा मृदुंगम आहे, सोंडकं आहे, मोरसिंग आहे, हो. त्याच्यावर आधारित कुठली गाणी, ती गाणी. आणि शेवटच्या ह्याच्यावर म्हणजे चंडा, डब, ढोलवर कुठली गाणी वाजली आहेत, हलगीवर, वा. असा एक तो कार्यक्रम आहे. वा वा. ते 2 कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीने सादर करतो आम्ही. तू हजारो कार्यक्रम केले असतील, स्टेज शोज, आणि खूप रेकॉर्डिंग्स पण हो, तू म्हणजे वाजवलेस भरपूर. आणि अजूनही वाजवतोय. कारण ढोलक म्हटलं की दुसरं नाव कुठलं येतच नाही. नाही म्हणजे आता तू समोर आहेस म्हणून नाही, पण जी वस्तुस्थिती आहे ती आहे. तर तू रमतो नेमका कुठे, स्टुडिओत की स्टेजवर? तसं बघायला गेलं तर दोन्हीकडे. म्हणजे ते काम आहे. बरोबर. स्टुडिओतलं काय आणि स्टेजवर काय, तिथे मी तेवढाच खुलून वाजवतो, इथे तेवढाच खुलून वाजवतो. म्हणजे असं नाही. फक्त स्टुडिओत काय, तो एक चॅलेंजिंग जॉब असतो, आपण म्हणतो ना, क्रिएटिव्हिटी, की नवीन काहीतरी घडवायचं आहे तुम्हाला. बाबा ह्या गाण्याला आता याला पिकअप काय आला पाहिजे, किंवा याचा ठेका कसा पाहिजे, करेक्ट. ह्या गोष्टी तिथे खूप अनुभवायला आणि करायला मिळतात. बरोबर. तसं इथे स्टेजवर कसं बांधून असतं ना, सगळं गाणी माहितीतली असतात, नोटेशन्स पुढे लावली की कार्यक्रम वाजवायला सुरुवात. पण तिथला अनुभव तो वेगळा आहे मात्र, की डोकं चालवावं लागतं. आणि पुन्हा तेच की नरेंद्र सारखे चॅलेंज ऍक्सेप्ट करून. हो, नक्कीच. आणि पुन्हा डीटी वाजवणं, याच्यात तुझी स्पेशालिटी आहे. रसिको, डीटी म्हणजे एक आमची टेक्निकल भाषा आहे. एका ट्रॅकवर समजा केदारनीच ढोलक वाजवलं आहे, तर पुन्हा दुसऱ्या ट्रॅकवर पुन्हा सेम तसंच्या तसं वाजवायचं. हा जॉब खूप कठीण आहे, कारण आजकाल डिजिटल आहे, लय अजिबात हलत नाही, आणि त्यात क्लिकवर वाजवायचं आणि सेम लयत, हे डिफिकल्ट आहे. आणि हे फार असं वाजवणारे फार कमी वादक आहेत, त्यातला केदार एक आहे. केदार, तुला बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे तुझ्या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमुळे. त्यात एक महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे पठ्ठे बापूराव पुरस्कार. त्या पठ्ठे बापूरावांबद्दल तू सांग, म्हणजे रसिकांना कळेल की तो पुरस्कार काय आहे. पठ्ठे बापूराव हे नाव तर म्हणजे सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे. शाहीर पठ्ठे बापूराव. बरोबर. म्हणजे एक कवन केलं की ते रिपीट नाही, परत कवन वेगळं, म्हणजे असं त्यांची ख्यातीच होती. करेक्ट. बरोबर. आणि एवढी कवनं करून ठेवलीत त्यांनी, एवढी शाहीर, म्हणजे एवढं लिखाण आहे त्या माणसाचं. बरोबर. ते गुरुच मोठे आपण म्हणतो पठ्ठे बापूराव. बरोबर. ते उगच नाही, लावण्या आणि ते सगळंच त्यावेळेचं सगळं. पण त्यांच्या नावाचा पुरस्कार हे म्हणजे खूपच, काय म्हणू त्याला आपण, माझ्या दृष्टीने ते खूप मोठं आहे तो पुरस्कार मिळणं. म्हणजे आणि त्याच्याकरता म्हणजे ॲक्च्युली पठ्ठे बापूराव पुरस्कारात त्याच्यात उत्कृष्ट ढोलकी वादक असे आणि मला पुरस्कार वा वा, क्या बात आहे. मनापासून तुझं अभिनंदन. वा केदार, फार बरं वाटलं की तू वेळ काढून खास माझ्याकरता आलास. नाही, खरंच आहे, तुझी कारकीर्द रे एवढी आहे, इतके वर्ष तू काम करतो आहेस, त्यामुळे मला तुझा हा इंटरव्ह्यू करायचाच होता. बस असंच काम करत राहा, रसिकांना आनंद देत राहा. चित्रपटसृष्टीत तुझा एक वेगळा, तू काय जे काम करतो आहे ते करत राहा. आणि
आपल्या पुण्याचं नाव तू मोठं केलंच आहेस. असंच तुला यश मिळत राहो आणि तुझे सगळे स्वप्न साकार होत अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. मनापासून धन्यवाद. मिलेंगे फिर से. नमस्कार, मी केदार मोरे. स्वराशीला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.